हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर गोदा हर हर गंगे, हर हर मंदिरांचं शहर म्हणून ओळखलं जाणारं नाशिक, जिथे प्रत्येक चौक प्रत्येक गल्लीत श्रद्धेचा श्वास जाणवतो. रामकुंडाच्या पवित्र परिसरात तर इतिहास, अध्यात्म आणि परंपरा यांच्या संगमाची अनुभूती येते. नाशिक म्हणजे केवळ शहर नाही, तर सनातनी धर्माचा वारसा नेटानं पुढे नेणारं तीर्थक्षेत्र आहे. शेकडो वर्षांची मंदिरे, गोदावरीच्या प्रवाहाप्रमाणे अखंड वाहणारी भक्ती आणि शांततेच्या झुळुकीने प्रसन्न करणारी हवा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. रामकुंडावर होणारी गंगा शैलीतील गोदा महाआरती ही नाशिक देवस्थान ट्रस्ट आणि स्थानिक श्री रामतीर्थ गोदावरी सेवा समिती यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडते. ही आरती अनुभवणं हे रामकुंडावर येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं स्वप्न असतं, कारण इथेच गंगेच्या प्रवाहासारखी भक्ती, शिस्त आणि परंपरा एकत्र नांदताना दिसते. श्री गंगादि समस्त तीर्थ निलयान ध्यायामि गोदावरी. शंखनाद, वेदमंत्रांचा गजर आणि ज्वलंत दीपरेषा पाहण्यासाठी देश विदेशातून पर्यटक खास नाशिकला येतात. त्या मंत्र उच्चारांच्या लयीत संपूर्ण रामकुंड भक्तीच्या गहन वातावरणाने पवित्र होतो. ते बघा काळाराम मंदिर. नाशिकचं काळाराम मंदिर हे पेशवेकालीन मंदिर आहे, पण आजही त्या काळचं सौंदर्य आणि आध्यात्मिकता जपणारं आहे. या मंदिराच्या 14 पायऱ्या आहेत, ज्या रामाच्या वनवासातील 14 वर्षांचं प्रतीक आहे. आणि असं म्हटलं जातं की माणसाला पुन्हा मनुष्य जन्म घ्यायचा असेल तर 84 लाख जन्म घ्यावे लागतात. त्या सगळ्या जन्मांमधून प्रवास करावा लागतो. तर त्या मंदिराच्या परिसरात आतमध्ये 84 खांब आहेत, ते ही गोष्ट दर्शवतात. सन 1792 मध्ये सरदार रंगराव ओढेकरांनी एका दैवी स्वप्नानंतर गोदावरीच्या पाण्यात सापडलेल्या काळ्या राममूर्तीवरून हे मंदिर उभारलं आणि मारुतीच्या दगडी सभा मंडपातील 40 खांब हे हनुमान चालीसा म्हणजेच 40 श्लोक दर्शवतात. इतिहासात या मंदिराने एक क्रांतिकारक घटना पाहिली आहे. 1930 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला होता आणि समानतेचा, आत्मसन्मानाचा नवा इतिहास घडवला. मित्रांनो, भगवान शंकर म्हटलं की शंकराच्या पुढ्यात नंदी हा असतोच. पण मी आत्ता इथे नाशिकमध्ये कपालेश्वर मंदिरचं दर्शन घ्यायला आलेलो. जगातील एकमेव ते मंदिर आहे जिथे शंकराच्या पुढ्यात नंदी नाही आहे. तर असं का? तर त्याच्या मागे एक कथा आहे. कथा अशी आहे की ब्रह्मदेवाची 5 मुखं आहेत. 4 मुखांचा उपयोग ब्रह्मदेव वेद वाचनासाठी करत आणि 5व्या मुखाचा वापर ते शाप देण्यासाठी करत. तर एकदा काय होतं, ब्रह्मदेवाशी संवाद साधताना शंकराला ब्रह्मदेवाच्या 5व्या शाप देणाऱ्या मुखावर राग येतो आणि रागाच्या भरात ते त्या मुखाला शरीरापासून वेगळं करतात, कापून टाकतात आणि म्हणून त्यांना ब्रह्महत्या करण्याचं पाप लागतं. या पापापासून मुक्त होण्यासाठी सगळ्या ब्रह्मांडावर फिरत असतात, पण काही त्यांना मार्ग सापडत नाही. एक दिवस असेच हताश होऊन बसलेले असताना त्यांच्या पुढे नंदी येतो आणि नंदी त्यांना एक सल्ला देतो की तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल या पापापासून तर तुम्ही गोदावरी नदीत, रामकुंड जिथे आहे तिथे तुम्ही स्नान करा.
महादेव स्नान करतात आणि ब्रह्महत्या करण्याच्या पापापासून मुक्त होतात, प्रायश्चित्त करतात. नंदीच्या सल्ल्यामुळे पापापासून मुक्त झाले म्हणून महादेव नंदीला गुरु मानतात. म्हणून इथे शंकराच्या पुढ्यात नंदी नाही आहे. अशी पण एक मान्यता आहे की कपालेश्वर मंदिराच्या शंकराची पूजा केल्यावर किंवा त्याचं दर्शन घेतल्यावर सगळ्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्याचं पुण्य आपल्याला मिळतं. गोदावरी नदीच्या काठावर असलेला हा रामकुंड 1696 साली साताऱ्यातील जमीनदार चित्रराव खटाव यांनी बांधला होता. असं मानलं जातं की स्वतः प्रभू श्रीराम त्यांच्या वनवासात इथे स्नान करत असत, म्हणून डोक्यावरून तांब्यावर पाणी घेणं किंवा इथे स्नान करणं हे पुण्याचं मानलं जातं. या परिसरात बरीच मंदिरं आहेत. अस्थिविलय विसर्जन आहे, जिथे अस्थि विसर्जन केलं जातं. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि भारतातील बऱ्याच नावाजलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचं, नेत्यांचं अस्थि विसर्जन इथेच केलं गेलेलं आहे. नाशिकच्या रामकुंडाजवळ काळाराम, कपालेश्वर, सुंदरनारायण, गोराराम या मंदिरांसोबतच अनेक देवस्थाने फार पूर्वीपासून अस्तित्वात आहेत. विशेष म्हणजे दर 12 वर्षांनी केवळ सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वेळीच उघडलं जाणारं श्री गंगा गोदावरी मंदिर. यासोबतच रामकुंड परिसराच्या आजूबाजूला एकूण 108 लहान मोठी मंदिरं प्राचीन काळापासून आहेत. याच परिसरात असलेलं झुलेलाल मंदिर सिंधी समाजाच्या श्रद्धेचं प्रतीक आहे. म्हणूनच रामकुंड हे विविध हिंदू परंपरा, समाज आणि भक्तिमार्ग एकत्र आणणारं विशेष स्थान बनलं आहे. प्रभू राम आणि सीता वनवासात ज्या ठिकाणी राहत होते ती हीच गुफा, आणि या गुफेला सीता गुफा म्हणून ओळखलं जातं. कारण अशी मान्यता आहे की सीतेचं वनवासातील बरंच आयुष्य या गुफेत गेलं आणि रावणाने सीतेचं अपहरण सुद्धा याच गुफेतून केलं होतं. प्रभू राम आणि सीतामाई ज्या ठिकाणी राहत होते त्यांच्या वनवासात ती हीच सीता गुफा. 5 वडाच्या झाडांनी वेढलेलं हे ठिकाण आहे, म्हणून त्याला पंचवटी असं म्हणतात. नाशिक शहरापासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर वसलेलं त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत वसलेलं असून या प्राचीन मंदिरात महादेव या परिसरातील वातावरणातून, कणाकणातून शिवभक्तांना आशीर्वाद देत असल्याची भावना येते. नदीचं उगमस्थान, प्राचीन स्थापत्यकला आणि पवित्र शांततेचं मूर्तिमंत्र रूप असलेल्या त्र्यंबकेश्वरचा अनुभव शब्दात मांडता येत नाही, तर तो तिथे येऊनच अनुभवायचा असतो.